कवठे मंगळमध्ये त्यांनी कारखान्याचा पण विषय काढला आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की हा कारखाना आम्ही जर लक्ष घातला नसता तर मागच्या वर्षीच विकला गेला असता. मागच्या वर्षी हा 280 एकर जागेमध्ये असणारा कारखाना आहे. आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जमीन ही महाकाली साखर कारखान्याची आहे, त्याच्यानंतर आटपाडीच्या कारखान्याची आहे. तो पण विकला असता गेल्या वर्षी, परंतु आम्ही दंगा करून 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 ते प्रकरण थांबवलंय. महाकाली कारखाना विकला गेला नाही पाहिजे हे प्रत्येक शेतकऱ्याचं मत असलं पाहिजे. 280 एकर जमीन, 280 एकर कशाला म्हणतात? ती जमीन विक्रीला परवानगी दिली होती जिल्हा बँकेनं. ज्या माणसाला जमीन विकायला परवानगी दिली त्यांनी 35 लाख रुपये गुंठा जमिनीचा दर काढला होता. तुम्हाला माहिती आहे तिथं जमिनीचा दर काय? 35 लाख रुपये गुंठा. 110 कोटी कर्ज आहे फक्त तुमच्या कारखान्याचं. किती? 110 कोटी. 35 लाख रुपये गुंठा. एका एकरात 30 गुंठ विकायला मिळते, 10 गुंठ रस्त्यात जाते. 35 गुणिले 30 करा, कॅल्क्युलेटर मध्ये पण बसायचं आहे. म्हणजे ते 280 एकराचं झाले किती? समजा 25 एकर कारखान्यापुरती ठेवली आणि सगळी विकून टाकली, कारखाना फुकट मिळते आणि 200-500 कोटी रुपये मिळते. असा मोठा धंदा आहे का सांगा? देताना ते नसे देते, विकताना असे विकते. आणि म्हणून आपण जागरूक राहिलं पाहिजे की हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे, तो शेतकऱ्यांचाच राहिला पाहिजे. इकडं आपल्याला महाकालीसाठी लढायचं आहे, तिकडं आम्ही आटपाडीच्या मानगंगा कारखान्यासाठी लढतोय. तिथं तर 250 एकर जमीन आहे, एवढा दर तिथं नाही, पण तिथं 5 लाखाचा दर आहे. 5 लाख मध्ये 200 एकराचे झाले किती? 20 3 60 6,000 कोटी झाले. 6 35 300 कोटी झाले. म्हणजे कारखाना बी फुकट मिळते आणि भरपूर पैसे मिळते. जो धंदा फक्त या पुढाऱ्यांनाच जमलाय, दुसऱ्या कोणाला जमला नाही. आपली आता 25 वर्ष गेली, आमचं रान नेलंय, ती रान परत मिळणार आणि इकडे सगळं फुकट मिळतंय. तर या विषयामध्ये आपल्या सगळ्यांचं एकमत असलं पाहिजे कवठे मंगळ तालुक्यातल्या नागरिकांचं की महाकाली साखर कारखाना हा सभासदांचाच राहिला पाहिजे, शेतकऱ्यांचाच राहिला पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळेजण ताकदीनं लढलं पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे.